1995च्या आधी चाळ संस्कृतीत राहिलेल्या प्रत्येक चाळकऱ्याचं सरत्या दिवाळीनिमित्त चाळीला पत्र. प्रिय चाळबाई, काल दारावरची बेल वाजली आणि बाजूचीनं लाटणं मागितल्यावर बायको चटकन म्हणाली, यांना वस्तू काय घ्यायला होतं मेल्यांना? ऐन दुपारची बेल वाजून लोकांची झोपमोड करायची. आणि पटकन डोळ्यासमोर तूच उभी राहिलीस. तुझ्या कुशीत राहताना दिवाळी आल्यावरती लाटणं काय, अख्खं कुटुंब पोळपाट लाटण्यासकट रात्र रात्र जागून एकमेकांचा फराळ करायला मदत करायला जायचे. ते करताना रात्री कोणाची पोरं कोणाच्या घरी झोपली हे शोधायला सकाळ उजाडायला लागायची. ते करताना वेळ आणि मॅनर कधीच कुणी पाळला नाही. विचार अनेक दिलांचे असले तरी चाळीच्या कंदिलाचा रंग हा एकच असायचा. कुठे साखराबाईची, कुठे वाण्याची, कुठे भाटकरांची, कुठे तोडणकरांची, कुठे वाकडी तर कुठे सरळ नावाची 1995 पर्यंत चाळ होती. एका घरात मटण शिजलं ना तर त्याचा सुगंध अख्ख्या चाळभर पसरायचा आणि वाटीभर रस्सा मागताना शेजाऱ्याला लाज म्हणून कधी वाटली नाही किंवा त्यांनी मागून नेला म्हणून देणाऱ्यानं कधी त्रास दाखवला नाही. ती आमची चाळ होती. आज घरात पाऊल टाकताच AC ऑन करणारे आम्ही पंखे बंद असले आणि वीज गेली असली तरी कमालीचे आनंदी होतो. चाळीत इकडून तिकडून टेकू लागला असला तरी चाळीच्या एकीला टेकू म्हणून कधी लावावा लागला नाही. क्रिकेट खेळताना ज्याच्या घरात चेंडू गेला तिथून शिव्या ऐकायला येणार हा नियमच होता. पण त्याच काकू तीच पोरं आजारी पडल्यावरती त्याच्यासाठी उकड्या तांदळाची पेज घेऊन नाहीतर मूठभर तांदूळ घेऊन दारात हजर व्हायच्या. आज मेली पोरं खेळताना दिसली नाहीत. एखादाच फोन असायचा चाळीत, पण ज्याच्याकडे असे ना तो चाळभर फोनचे निरोप देत फिरत असायचा. दारात भरलेली पिंप असायची, ती रंगपंचमीला कशी खाली व्हायची ती आमचीच एक जादू होती. दाराबाहेर टांगलेलं टंबरेल आणि 7 पैकी 4 तुंबलेल्या संडासाची आम्हाला कधी घाण वाटली नाही. होळीच्या वेळेस जर घुडात कोणी कोंबडी ठेवून झोपलं तर त्याची सकाळी पार्टी झालीच म्हणून समजा. त्यावेळी प्रत्येक चाळीत असायचा एक भाई, मन्या, सुन्या, पक्या, बंड्या नावाचा. त्याची दहशत इतकी कमाल असायची की उत्सव काळामध्ये एखाद्या घरा किंवा दुकानासमोर उभं राहिलं तर हवी त्या रकमेची पावती हुकमी फाडून घेता यायची. गच्ची आणि दारात लावलेल्या झाडांच्या कुंड्या ही आमची हक्काची लपायची जागा होती. पतंगांची गड्डी, रंगीबेरंगी मांजानं भरलेली फिरकी, भवऱ्यानं भरलेली बरणी आणि गोट्यानं भरलेला सॉक्स ही आमची त्या काळची गडगंज संपत्ती होती. आईबापाकडे मान न वर करता बोलणारी आमची पिढी, बापानं कधी 2 रुपये चुकून दिले ना तर पोटभर पार्टी करून चिक्या गोळ्यांची घरी यायची. घराच्या बाहेर 2 ते 4 लोक गावातून कामासाठी आलेलेच असायचे. ते कायम झोपलेले असायचे. त्यांच्या पायात कधीतरी कोंबडी प्लेट देऊन आम्ही पळायचो तर कधी तेच काका आम्हाला जवळ बोलून कानातून धूर कसा येतो असं सांगत आम्हाला चिमटा काढायचे नाही तर चटका द्यायचे. हां, आता भांडण म्हणाल तर अगदी पोलीस स्टेशनपर्यंत जायची. पण त्या भांडण झालेल्या घरातलं कोणी आजारी पडलं ना तर समोरचा तो दारावर येईपर्यंत चाळीच्या ॲम्ब्युलन्स किंवा टॅक्सी घेऊन उभा असायचा. सगळा अबोला क्षणार्धात संपून जायचा. जयंती, उत्सव सगळे एकत्र येऊन साजरे करायचे. त्यात चाळीत स्पर्धा असली ना की एक और मजा असायची. आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांनी उत्सव काळात जर एखादा नवा शर्ट शिवला ना तर थेट चौकशी समिती बसायची. कुणी गरीब म्हणून रडत नसे आणि कुणी श्रीमंत म्हणून चाळीत मिरवत नसे. फ्रीज आल्यानंतर सुद्धा तुमच्या फ्रीजमध्ये जागा आहे का असं न विचारता बेझिझक प्रत्येक जण आपली बाटली आणून त्यांना देत असे. आणि दुपारी आम्हाला बर्फ लागेल हे सुद्धा आठवणीने सांगत असे. टीव्हीचं सुद्धा तसंच होतं. रामायण, महाभारत हे अनेकांनी शेजारच्याच टीव्हीवर पाहिलं. टीव्ही अँटिना धरून हलवली की हलणारा सुनील गावस्कर सरळ व्हायचा, पण त्यासाठी बाप टीव्हीचा बँड फिरवत घरात आणि लेक कौलावरती अँटिना फिरवत असायचा.
एका रात्रीत 3 ते 4 VCR टीव्हीवरती सिनेमे पाहायचा रेकॉर्ड आमच्या पिढीच्या नावावर आहे. त्या काळात लग्नसराई आली की शेजारचीची साडी हक्कानं मागताना कुणाच्या मनावर दडपण म्हणून नसायचं. प्रत्येक चाळीच्या फेमस बेवड्या काकांची डायलॉगबाजी ही संध्याकाळी मनोरंजनाची सोय होती. आता मनोरंजन मोबाईल टीव्हीपेक्षा लहान माध्यमातून आपल्या घरात आलंय आणि त्यामुळे आपलं मनही तेवढंच लहान झालंय. 10 बाय 10च्या खोलीत मोठ्या मनाची माणसं होती, पण आता फ्लॅट मोठे झालेत आणि माणसांची मन मात्र छोटी होत चालली. त्यामुळे भेटून द्यायच्या शुभेच्छा, देवदर्शन, फराळ हे सगळं ऑनलाईन झालंय आणि म्हणूनच कदाचित माणुसकी ऑफलाईन झाली. गगनचुंबी इमारतीच्या जंगलात माझी सुखाची चाळ हरवून गेली. मन शरीर बरीच प्रगती करत राहील, पण जेव्हा केव्हा या चाळीच्या आठवाचा प्राजक्त सांडू लागेल ना, तेव्हा माझ्या डोळ्यातून अलगद जलधार वाहू लागेल. या चाळीचं ना एखादं म्युझियम व्हायला हवं, जिथं आमच्या आठवणींची ममी म्हणून ही चाळ ठेवण्यात येईल. कल्पना खरंच हास्यास्पद आहे ना, पण करेल का हो कोणी? माणुसकी जपणाऱ्या शेवटच्या पिढीच्या आमच्या आठवणीतल्या या चाळीचं म्युझियम.